नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे 5 ऑगस्ट 2026। आज या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता, जसं की सोलापूर असेल, या ठिकाणी पंढरपूर, सांगोला या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। या ठिकाणी कुर्डवाडी, इंदापूर, अकलूज, तसेच या ठिकाणी विटा, वडूज, कराड, सांगली, तासगाव या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो सातारा, सांगली, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। बारामती असेल, दौंड असेल, या ठिकाणी राहू या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सासवड, जेजुरी, लोणी, काळभोर, वाघोली या ठिकाणी, आळंदी असेल, पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। चिपळूण व आसपासच्या परिसरामध्ये तर अक्षरशः ढगफुटी सदृश देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। भूम, परांडा, वाशी, कळंब, तसेच तुळजापूर, धाराशिव, उमरगा, लोहारा, औसा, लातूर, निलंगा, उदगीर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच अहमदपूर असेल, गंगाखेड असेल, परळी, माजलगाव, गेवराई, बीड, केज या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा, वर्धा, अकोला या संपूर्ण मित्रांनो विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ आहे। तर भाग बदलत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मित्रांनो जळगाव असेल, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे। या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता जास्त काही पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मध्य महाराष्ट्र व खानदेशमध्ये मित्रांनो आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।